रामकृष्ण हरी. कोथिंबीरमध्ये रवा आणि किसलेला बटाटा टाकून तर बघा आज कशी एक छान नवीन रेसिपी होते बरं का. न खाणारे सुद्धा मागून मागून खातील अशी आपली रेसिपी. आपण ही एक कोथिंबीरची जुडी घेतली, पूर्ण अख्खी जुडी होती ती मी छान अशी निवडून स्वच्छ आणि धुवून घेतली. धुतल्याच्या नंतर एकदम बारीक अशी कट केली बरं का. ती कट करून झाल्यानंतर बघा आपल्याला आता याच्यासाठी वाटण लागणार आहे. ते वाटणसाठी मी काय काय घेतलंय, हे आपले जिरे आले, लसूण आला आणि ही हिरवी मिरची, हे छान असं मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे. बघा आपण हे वाटण असं बारीक करून घेतले, ते वाटण टाकून घेऊ. आणि खरंच कोथिंबीरचं हा पदार्थ आहे ना इतका छान लागतो, खायला पण इतका सुंदर पौष्टिक. हे बघा हा एक बटाटा आपण छान असं बारीक किसून धुवून घेतलंय, तो पण यात टाकून घेऊ बरं का. आपण आता रवा बी टाकणार आहे याच्यात, 1 वाटी रवा टाकणार आहे आपण. हा आला आपला 1 वाटी रवा. आपला रवा टाकून झाला. आता आपण घेणार आहे ही 1 वाटी पीठ आहे, हे बाजरी आणि ज्वारी मिक्स पीठ आहे बरं का. हे 1 वाटी टाकून घेऊ. इतकी छान रेसिपी होते ही, तुम्हाला सांगते. 2 चमचे बेसन पीठ घेणार आहे आपण. हे बघा हे आलं आपलं 2 चमचे बेसन पीठ. आपल्याला यात तांदळाचं पीठ पण टाकायचंय, वापरायचंय. हे बघा हा मोठा 1 चमचा तांदळाचं पीठ आलं. आपल्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर आपण कॉर्नफ्लोअर पण वापरू शकतो. बघा अजून थोडं अगदी घेतलंय छान असं. आणि आपण वाटण तर टाकून घेतलंच आहे, पण आता बघा हे दुसरे मसाले ऍड करणार आहे आपण थोडी. हा आपला हिंग आला बरं का. ही अगदी थोडी अशी हळद आली, थोडंसं लाल तिखट आलं, जास्त नाही. आपण हिरवी मिरची वापरली त्यामुळे लाल तिखट थोडं घेऊ. आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे आपण आता यात. मीठ टाकल्याच्या नंतर आपण ही छान असं मिक्स करून घेऊ बरं का. मिक्स केल्याच्या नंतर आहे ना, हे बघा इतकी भन्नाट रेसिपी बनते ना, तुम्हाला सांगते. मुलं, घरचे पाहुणे कोणी का असे ना मागून मागून खातील आपली ही रेसिपी, हा पदार्थ. बघा छान मी मिक्स केलंय. यात आपला अजून ओवा टाकायचा राहिलाय बरं का. ओव्याने खूप छान चव लागते. आपण ओवा टाकू, तो ओवा बघा असा हातावर ना छान असं बारीक करून घ्यायचं बरं का. हा ओवा हे बघा मी असं छान बारीक करून घेतलाय हातावरच. हा आपला ओवा झाला. आपण हे गव्हाचं पीठ आहे बरं का. हे गव्हाचं पीठ टाकतोय अर्धी वाटी. छान असं एकजीव करून मळून घेऊ. आता हे बघा हे जे वाटण बनवलं होतं आपण, त्याच मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून आणि हे घेऊ, असं एकजीव करून घेऊ छान असं. तुम्ही ना खरंच पूर्ण व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. खरंच खूप छान छान रेसिपी पडताय, त्या रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील लगेच. आणि पूर्ण व्हिडिओ बघा, आपली ही काय रेसिपी बनते, काय पदार्थ आहे हा, तुम्ही नक्की बघा हे पूर्ण व्हिडिओ. आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की काय पदार्थ आहे हा, याचं नाव काय, हे तुम्ही बघून मला कमेंटमध्ये सांगा. बघा हे मी पीठ छान असं भिजवून घेते आणि 1-10 मिनिटं असं झाकून ठेवायचं बरं का. कारण आपण त्यात रवा वापरलाय, तो रवा असा फुलोपर्यंत झाकून ठेवा लागेल. मी आता याला थोडं तेलाचा हात लावते आणि असं 10 मिनिटं रेस्ट करू देते. छान असं झाकून ठेवते त्याला. बघा बघा 10 मिनिटं झाले. आपण आता हे झाकण काढून थोडा पाण्याचा हात घेऊ बरं का. आणि छान असं पीठ आहे ना मळून घेऊ, कारण त्यात आपण रवा टाकलेला आहे, तो रवा असा एकजीव झाला पाहिजे. पीठ किती छान फुललं बघा आपलं. असं मळून मळून घेऊ, जेणेकरून तो रवा असा फुलला आहे तो असा एकजीव होईल. इतकी छान भन्नाट रेसिपी होते ना, पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. कुरकुरीत आणि क्रिस्पी होण्यासाठी काय वापरावं लागतं याची ट्रिक सांगणार आहे बरं का मी तुम्हाला. बघा झाले आपलं हे पीठ मळून. मी आता ताटलीला तेल, हे बघा आपण असं ताटलीला तेल लावून ठेवले खाली आणि वरतून तीळ टाकले, तर अजून थोडे टाकून घेऊ तीळ. हे आले आपले तीळ. ह्या ताटलीमध्ये आपण छान हे पीठ असं थापून घेऊ बरं का.
तुमच्याही लक्षात आलंच असेल आता आपण काय बनवतोय ते. किती का नाही म्हणे ना, बरोबर लक्षात येतच. हे बघा, इकडे मी पाणी ठेवून दिलेलं आहे, गॅस चालू केलाय. आता हे छान असं लावून घेऊ ते पीठ बरं का ताटात. थोडंसं हाताला हे होतं ना, तर मी असं पाण्याचा हात लावलाय थोडा. हे बघा, एक सारखं असं पीठ लावून घेऊ आपण. आता हे पीठ आहे ना वाफ भरवणारे, वाफ भरवले असं झालंय थापून. आता छान बघा, याच्यावरून आपण छान असे तीळ टाकू. आता हे थंडीचे दिवस आहे ना, कोणत्या तरी निमित्ताने तीळ आपल्या पोटात जायला पाहिजे. असंही आपल्याकडनं खाणं होत नाही, तर असं तरी भाज्यांमध्ये असे काही वेगवेगळ्या रेसिपींमध्ये तीळ टाकले, वापरले तर ते पोटात जातं आपल्या. बघा, हे मी तीळ टाकते बरं का आता याच्यावरून. हे छान असे तीळ टाकते. इतकी सुंदर रेसिपी होते ना, तुम्ही खरंच पूर्ण बघा आणि एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून द्या बरं का, जेणेकरून आपल्या अशा छान छान ज्या व्हिडिओ त्या लगेच तुम्हाला बघायला मिळतील. आणि आपण म्हणतो, पण तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्राईब ना नवीन यूट्यूब चॅनलसाठी ना खूप महत्वाचं असतं बरं का. तुमच्यासाठी नाही महत्वाचं, पण ज्यांचं नवीन चॅनल आहे ना त्यांच्यासाठी खरंच खूप महत्वाचं आहे. बघा, आपले थापून झालंय. आपण आता पाणी ठेवलंय त्यात, हे ताट ठेवून देऊ. झालंय छान असं तीळ पण लावून झाले. बघा, आपण हे कढईमध्ये छान पाणी ठेवलं होतं बरं का, आणि त्यात एक स्टँड ठेवून ही ताटली ठेवली आहे. आपण आता हे ना 15 ते 16 मिनिटं छान वाफू देऊ. आणि पूर्ण गॅस फुल नाही ठेवायचा आपल्याला, मीडियम गॅसवर वाफू भरू द्यायचे बरं का ते. हे बघा, जास्त फुल गॅस नाही ठेवायचा, मीडियम गॅसवरच वाफ भरू द्यायची. बघू बरं का, आपले आता 15 मिनिटं झाले. चेक करू. चेक कसं करायचं, हे बघा, हाताला तर काही माखत नाहीये पीठ. हे बघा, आपला हात छान आलाय. असं बरबटलं नाही की, हात बरबटण्यापेक्षा ना सुरी बरबटते का ते बघू आपण. सुरीनी चेक करू. हे बघा, नाही, एकदम क्लीन आपली सुरी आली बरं का. हे बघा, मी आता गॅस बंद करून हे ताट काढून जरा थंड करून घेते. हे बघा, एकदम छान आली आपली सुरी, म्हणजे शिजलंय बरं का आपलं हे. आपण ताट काढून घेऊ आता. बघा, आपलं हे थंड झालंय. आपण आता याने छान असं कट करून घेऊ बरं का. हे बघा, आणि कट करताना हळू कट करायचं. हे बघा, पूर्ण असं थंड नाही झालंय, पण मग बऱ्यापैकी झालंय. आणि आपण हे कट करून तळून घेऊ बरं का. हे बघा, किती छान वड्या निघताय आपल्याला. पूर्ण आपण तळायचं तर तळायचं, नाही तर मग तसं बी खाऊ शकतो. बिना तळण्याचे बी खाता येतं बरं का, तसं बी छान लागतं. पण मग तळेल जरा वेगळीच चव येणार आहे ती. एकदम छान अशी क्रिस्पी चव येईल ती तळून. बघा, आणि आकार कसा द्यायचा आहे आपल्याला, चौकोनी द्यायचं तर चौकोनी द्या, शंकरपाळ्यांचा द्यायचं तर तसं द्यायचं तर तसं द्या. हे बघ, छान असे आले. मी आता तेल ठेवते आणि तळून घेते. आपलं तेल तापले, टाकून बघू बरं का आता तापलंय का नक्की. छान तापले. हे बघा, आपल्या वड्या किती छान, आकार किती छान आलाय बघा. आपण तळून घेऊ आता. आणि कमी गॅस नाही करायचंय बरं का, फुल गॅसवरच तळायचे. कमी गॅस केला तर ते तेल पिऊन जातील त्या. हे बघा, मोठ्या गॅसवरच तळून घेऊ आपण. बघा, छान लाल होऊ राहिल्या बरं का, आपण मोठ्या गॅसवरच तळतोय. हे बघा, आणि इतक्या क्रिस्पी छान दिसतात, इतकं छान दिसतंय ना. तुम्ही खरंच अशा आहे ना बनवा, नक्कीच बनवा. हे बघा, किती छान दिसतंय बघा. कलर पण किती सुंदर आलाय, त्यात तीळ टाकले त्यामुळे अजूनच छान वाटतंय बघा. तुम्ही पण अशा एकदम मस्त वड्या बनवा, खा, आणि मला पण नक्की सांगा बरं का कशा झाल्या ते. हे बघा, मी आता हे काढून घेते. बघा, झालेत आपल्या वड्या तळून. किती छान आहे बघा, एकदम अशा वरतून अशा क्रिस्पी आणि मध्ये नरम. खरंच इतक्या सुंदर झाल्यात ना आपल्या वड्या. तुम्ही पण अशा वड्या बनवा
खा आणि मला कमेंट मध्ये सांगा कशा झाल्या आहेत ते, कुठून तुम्ही बघताय ते पण सांगा बरं का.